नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजमध्ये। प्राचीन काळात राजा दक्षच्या 27 सुंदर कन्या होत्या। त्यांचा सौंदर्यशील आणि संस्कार यामुळे त्या सर्वत्र प्रसिद्ध होत्या। एके दिवशी त्या सगळ्या कन्यांनी आकाशात तेजस्वी चमकणाऱ्या चंद्रदेवाला पाहिले आणि त्याच्या अप्रतिम सौंदर्यावर मोहित झाल्या। त्यांच्या हृदयात एकच इच्छा उत्पन्न झाली, चंद्रदेवच त्यांचा पती व्हावा। पण सख्या बहिणींना एकाच पुरुषाशी विवाह करणे योग्य आहे का या विचारात राजा दक्ष पडले होते। दक्षांनी त्यांना समजावले की सख्या बहिणींना एकाच पतीमुळे वैवाहिक जीवनात अडथळे येतील, पण चंद्राच्या प्रेमात वेळ झालेल्या दक्षांच्या मुलींनी हट्ट धरला। अश्विनी सर्वात मोठी होती। ती म्हणाली की बाबा, आम्ही आपसात मैत्रीपूर्ण राहू आणि तुम्हाला काही तक्रार होणार नाही। दक्षांनी 27 कन्यांचे चंद्रासोबत विवाह लावून दिले। विवाहामुळे चंद्र आणि त्यांच्या पत्नी दोघेही खूप आनंदी होते, पण हा आनंद फार काळ टिकला नाही। लवकरच चंद्र 27 बहिणींमधून एका रोहिणीवर जास्त मोहित झाला आणि इतर पत्न्यांकडे दुर्लक्ष करू लागला। ही गोष्ट दक्षांना समजली आणि त्यांनी चंद्राला समजावले। काही दिवस तरी चंद्र व्यवस्थित वागला, पण लवकरच तो परत रोहिणीकडे आधीपेक्षा जास्त आसक्त झाला। इतर कन्यांच्या विलापाने व्यथित झालेल्या दक्षांनी पुन्हा चंद्राशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु चंद्राने ते आपले वैयक्तिक प्रकरण आहे असे म्हणत दक्षांचा अपमान केला। दक्ष प्रजापती होते, कोणताही देवता त्यांचा अनादर करत नसे। रागावून त्यांनी चंद्राला शाप दिला की तू क्षयरोगाने ग्रस्त होशील। दक्षाच्या शापामुळे चंद्र क्षयरोगाने ग्रस्त होऊन फिकट झाला, त्याचा तेज हरवला, पृथ्वीच्या गती विस्कळीत झाली। चिंतेत असलेले ऋषीमुनी आणि देवता भगवान ब्रह्मांच्या शरणी गेले। ब्रह्मा दक्षांचे पिता होते, पण दक्षांच्या शापाचे निवारण करणे त्यांच्या शक्तीबाहेरचे होते। त्यांनी देवतांना शिवाच्या शरणी जाण्याचा सल्ला दिला। ब्रह्मा म्हणाले, चंद्रदेवांनी भगवान शंकराला तपश्चर्येतून प्रसन्न करावे। दक्षांवर फक्त त्यांचेच नियंत्रण आहे। ब्रह्माच्या सल्ल्यानुसार चंद्राने शिवलिंग स्थापन करून घोर तप सुरू केले। महादेव प्रसन्न झाले आणि चंद्राला वरदान मागण्यास सांगितले। चंद्राने शिवांकडे आपल्या सर्व पापांसाठी क्षमा मागून क्षयरोगातून मुक्त होण्याचे वरदान मागितले। भगवान शंकर म्हणाले की ज्याने तुला शाप दिला आहे तो साधारण मनुष्य नाही, त्याच्या शापाचे निवारण करणे शक्य नाही, तरीसुद्धा मी तुझ्यासाठी काहीतरी करते। शिव म्हणाले, एका महिन्यात 2 पक्ष असतात, त्यातील एका पक्षात माझ्या वरदानाने तू तेजस्वी होत जाशील, पण दक्षाच्या शापाच्या प्रभावाने दुसऱ्या पक्षात तू क्षीण होत जाशील। शिवाच्या वरदानामुळे चंद्र शुक्ल पक्षात तेजस्वी राहतो आणि कृष्ण पक्षात फिकट होतो। चंद्राच्या स्तुतीने महादेव त्या ठिकाणी निराकारातून साकार होत झाले होते। त्या ठिकाणची देवांनी पूजा केली आणि त्या ठिकाणाला सोमनाथ म्हणून प्रसिद्ध केले। चंद्राच्या त्या 27 पत्नीस 27 विविध नक्षत्रे आहेत। आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।